सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे नित्य राजोपचार दर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सूत म्हणतात, मुनिश्रेष्ठ हो, अशा या करवीर क्षेत्राकडे काशी निवास सोडून अगस्ती काय कारणाने आले याचीही कथा मी आपल्याला सांगतो, ती आपण श्रवण करा। याप्रमाणे तस्मात् चैव महत्क्षेत्र करवीर महापुरम अशा ठिकाणी शिवालयम देवगणालयम महेश्वरम योगनिरालयंच एवं विदित्वा विधिन्वत महानत्र संत्यज कोलगिरी कदाचित, म्हणजे संत्यजेत कोलगिरी कदाचित, म्हणजे या कोलगिरीचा या करवीर क्षेत्रामध्ये निवास करण्यानं जे काही अगणित फल प्राप्त होतं, त्यामुळे त्याचा त्याग करण्याचा निश्चय क्वचितच कोणाच्या तरी मनात येईल, अशा प्रकारे करवीर क्षेत्राचं महात्म्य सांगून सूत महर्षींनी ते द्वितीय अध्यायाची समापना केला। जय जगदंब उदयोस्तु श्री गणेशाय नमः। करवीर महात्म्य तिसरा अध्याय। मार्कंडेय म्हणतात, मुनिवर, ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे, या क्षेत्राचं महात्म्य मला विस्तारानं सांगा। तेव्हा नारद मुनी सांगतायत, ऐक मार्कंडेया, हे महान असं करवीर क्षेत्र म्हणजे साक्षात दक्षिणेची काशी, दक्षिणास्या विमुक्तस्य भुक्तिमुक्ती प्रदस्य च व्यासतो यस्य महात्म्यम प्रवक्तु पुरुषायुष्या सहस्त्रवदनो नालम मादृशम किम भवेत प्रभू, म्हणजे याचं महात्म्य सांगायला कुणालाही शक्य नाही, तरीही मला जितकं शक्य होईल तितकं सांगतो। अगस्तींसारखा महान विद्वान सुद्धा काशी क्षेत्र सोडून या करवीर क्षेत्री त्यांना यायला लागलं। स्वतः मी सुद्धा या ठिकाणी निवास करतो, ब्रह्मदेव कुठेही नाहीत पण या करवीर क्षेत्रामध्ये निवास करतात। असं हे करवीर क्षेत्र म्हणजे कुठेही नसलेल्या तीर्थांपैकी एक महान असं तीर्थ आहे। हे ऐकल्यानंतर मार्कंडेय म्हणतात, असा काय प्रसंग घडला की महर्षी अगस्तींसारख्या शास्त्रविद विद्वानाला काशी क्षेत्राचा त्याग करावा लागला? साक्षात विश्वेश्वर, गंगा, अन्नपूर्णा या सगळ्यांचा त्याग करून करवीर क्षेत्राला येण्यासारखं असं काय घडलं, जिथं उद्धार करती काशी सोडून महर्षी अगस्ती या करवीर क्षेत्राकडे यायला निघाले? सूत सांगतायत, या प्रश्नावरती नारद मुनींनी आता मार्कंडेयांना पूर्वीचं वृत्त सांगायला सुरुवात केलं। नारद मुनी म्हणतात, कोण एकेकाळी कलशोद्भव अर्थात महर्षी अगस्ती आपल्या सर्व शिष्यांच्या समुदायासह तीर्थविलोकन करत असताना एका अरण्यामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं की हरिध्यान परम शांतम दंभ भेद विवर्जितम असा सुद्युम्न नावाचा एक राजा भगवान विष्णूंच्या ध्यानामध्ये निमग्न झाला होता। अर्धोन्मिलित अशा नेत्रांनी भगवंताचं ध्यान करणारा हा सुद्युम्न बघून अगस्तींच्या मनात आलं की यानं उठून आपल्याला उत्थापन दिलं पाहिजे, आपलं स्वागत केलं पाहिजे, पण हरिभक्तीमध्ये निमग्न असलेल्या सुद्युम्नाला तितकं भान राहिलं नाही आणि हे बघून हा आपला अपमान समजून महर्षी अगस्तींनी त्याला शाप दिला। भवत्वम ही गजो मत्त इति शप्त्वा गतो मुनी, म्हणजे तू हत्ती हो असा शाप महर्षी अगस्तींनी या सुद्युम्नाला दिला। बिचारा सुद्युम्न ज्यावेळेला जागा झाला त्यावेळेला त्याला या शापाची जाणीव झाली आणि त्यानं भगवान नारायणांची करुणा भाकली। भक्तवत्सल हरे कृपानिदे पाही पाही भवपाश विमोचना असं म्हणून नारायणांची स्तुती करून त्यानं देवाला आळवलं। त्यावेळेला भगवान नारायण त्याच्या पुढं प्रगट झाले आणि त्याला म्हणाले की तुझ्या कर्मशेषामुळे तुला हत्तीचा जन्म प्राप्त होईल, पण शेवटी माझ्या स्मरणामुळे तू यातून उद्धरून निघशील आणि माझा पार्षद म्हणजे माझा गण होऊन तू वैकुंठामध्ये निवास करशील। असं म्हणून ज्यानं तुला हा शाप दिला त्यालाही परम दुःख प्राप्त होईल असं म्हणत भगवान नारायण तिथून अंतर्धान पावले। हे बघून भगवंत आपल्या सगळ्या गणांसह वैकुंठाला परत आले आणि त्यावेळेलाच कदाचित पर्यटन लोकान गतोहम विष्णू मंदिर, म्हणजे नारद मुनी सांगतात की फिरत फिरत मी नारायणांच्या वैकुंठ लोकामध्ये गेलो आणि त्यांची स्तुती केल्यानंतर भगवान मला म्हणाले, पश्य पश्य मुनिश्रेष्ठ दौरात्म्यम घट जन्मना, अरे नारदा बघ,
या अगस्तीचा हा अन्याय बघ. माझा भक्त माझ्या सेवेमध्ये तत्पर असताना या अगस्तीनं त्याला विनाकारण शाप दिला. तू काहीही कर, मात्र याला वाराणसी द्वयामध्ये म्हणजे काशी आणि करवीर या दोन्हीमध्येही याला निवास करता येणार नाही असं काहीतरी घर. पूर्वी काशी आणि करवीर ही दोनही मीच निर्माण केलेली आहेत, परंतु मीच केलेल्या तुलनेप्रमाणे मलाही प्रत्यय आला की करवीर क्षेत्र हे काशीपेक्षाही जवभारांना अधिक आहे. मीच दोन्ही ठिकाणी शिव आणि शक्तीच्या रूपानं राहत असतो, परंतु शक्तीच्या वास्तव्यानं करवीर क्षेत्र मात्र वाराणसीपेक्षाही श्रेष्ठ आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्ष मात्ररा. म्हणजे अयोध्या, मथुरा, माया म्हणजे हरिद्वार, काशी, कांची, अवंती म्हणजे उज्जैन आणि जगन्नाथपुरी, द्वारका या 7 नगरी मोक्ष देणारे आहेत. भुक्तिमुक्ती प्रदाश्चाश्च त्वर्यस्ता निबोधया करवीरम विरूपाक्षम श्रीशैलम पांडुरंगकम श्रीरंगम सेतुबंधनच भुक्तिमुक्ती प्रदानिषट. पण करवीर, विरूपाक्ष म्हणजे हम्पी, श्रीशैल, पांडुरंगक म्हणजे पंढरपूर, श्रीरंग क्षेत्र, सेतुबंध म्हणजे रामेश्वर या 6 ठिकाणी भुक्ती आणि मुक्ती या दोनही मिळतात. अशा दोनही वाराणसीमध्ये मात्र या अगस्तीला राहता येणार नाही असं काहीतरी कर. पूर्वी मीच यांचा शिवशक्तीचा विवाद शमन करायला हातामध्ये तुला घेतली आणि त्यावेळेला करवीर क्षेत्र या इतर सर्व क्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा निर्वाळा मी दिलेला आहे. तस्मादयम बहिर्नेय काशीवास परायणा अयमेव हि दंडोस्य भवेदुत्पतगामिना घटोद्भवस्य दुर्बुद्धेर बहिर्नय ममाज्ञया त्वयाचांतर्गते नाद्य भक्तेन्यत्य ब्रवीत धरा. म्हणजे माझ्या आज्ञेनं तू असं काहीतरी कर की या करवीर आणि काशी या दोनही क्षेत्रांचा वास या अगस्तीला घडणार नाही असं सांगून सूत महर्षींनी नारद मार्कंडेय संवादातल्या करवीर महात्म्याचा 3य अध्याय समापन केला. जय जगदंब उदयोस्तु. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति नुरवे पुरवे प्रेम कृपादयाति करवांगे सुंदर उदितेन्दुरादि खंडे दलके मार मुक्ता पराजि. जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पुरति. जय देव रत्न खचित परादुत गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हिरे जडित मुकुट शोभेतो बरा ऋण ऋण देनो पोरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पुरति. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना रामादा वटवाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना. जय देव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पुरति. जय देव